नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 119 म्हणजेच पुस्तक पहिले, शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया. घटक 5 शिक्षकांचा व्यावसायिक विकास. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. 1. व्यवसाय, अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये. 2. शिक्षकांचा व्यावसायिक विकास, स्वरूप आणि व्याप्ती. 3. शिक्षकांचा विकासा कार्यातील सहभागी, भूमिका आणि जबाबदारी. 4. विकास कार्यासंबंधी असमाधानाची कारणे व गृहीतके. 5. विकास कार्यासाठी नवीन दिशा. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, क्षेत्रीय कार्य आणि संदर्भ ग्रंथ. उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर समजेल की 1. व्यवसाय म्हणजे काय ते सांगू शकाल. 2. व्यवसायाची वैशिष्ट्ये सांगू शकाल. 3. कोणत्या निकषांच्या आधारे एखादा धंदा, पेशा किंवा उद्योग व्यवसायाला दर्जा दिला जातो हे सांगू शकाल. 4. शिक्षकांचा व्यावसायिक विकासाचा गरज आणि घटक सांगू शकाल. 5. व्यावसायिक विकास कार्यक्रमाच्या असमाधान करण्याची कारणे सांगू शकाल. 6. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी कार्यक्रम कोणत्या प्रचलित गृहीतकांवर आधारित आहे हे सांगू शकाल. 7. घटकात दिलेली नवी दिशांची व्यावसायिक विकासाची वाटचाल करू शकाल. 8. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात योगदान करू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि त्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा विविध योजनांवर सर्वत्र चर्चा चाललेली आहे असे दिसत आहे. या चर्चेत ज्या संकल्पना समाविष्ट आहेत त्यात शिक्षकांचा विकास, तंत्रज्ञानाचा उपयोग, साहित्य निर्मिती, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे आणि संस्थेचे मूल्यमापन यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. विकसित देशांमध्ये देखील शैक्षणिक गुणवत्ता म्हणजेच टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे TQM हा अलीकडील काळात लिखाणातील आणि संशोधनातील महत्त्वाचा विषय बनलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये वेगवान बदल आणि स्थित्यंतरे घडून येत आहेत. त्यामुळे शिक्षणाकडून समाजाच्या असलेल्या अपेक्षा व त्या मागण्याही वाढत चाललेल्या आहेत. आज जगातील ज्ञान आणि माहिती संकल्पनातील वेगाने वाढत आहे आणि विविध माध्यमातून हे ज्ञान सहजासहजी उपलब्ध होत आहे. शैक्षणिक व्यक्तींनी त्याचे भान ठेवले नाही तर थोड्याच वेळात त्यांच्यावर निरुपयोगी म्हणून शिक्का मारला जाईल. अद्ययावत ज्ञानाचा आणि माहितीचा शोध व उपयोग करून घेण्याची नवी कौशल्ये प्राप्त केल्याशिवाय या माहितीच्या महाजालातून आवश्यक, योग्य आणि उपयुक्त माहितीची निवड व उपयोग करू शकणार नाही. आता याच्या पुढे खरे आव्हान आहे की स्वतःची व्यावसायिक प्रगती कशी करून घ्यायची हे. त्यामुळे व्यावसायिक विकास हा आता कळीचा शब्द ठरला आहे. विषय विवेचन. शिक्षकांच्या विकासावर जी साहित्य निर्मिती उपलब्ध आहे त्यातून 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी नमूद करणे उपयुक्त ठरेल. 1. शिक्षक हा शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या प्रक्रियेतील सर्वात प्रभावी घटक मानला जातो. त्या दृष्टीने शिक्षकांची क्षमता वाढविणे गरजेचे ठरते. विषय ज्ञान, अध्यापन कौशल्ये, संगणक आदी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक अभिप्रेरण यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. एक व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल या दृष्टीने त्याचा बौद्धिक आणि भावनात्मक विकास घडवून आणणे हीच शालेय गुणवत्ता वाढविण्याची गुरुकिल्ली आहे. अशा स्वरूपाचे गृहीतक रुजू झालेले आहे. 2. शिक्षकांचा किंवा शिक्षकांच्या संख्येचा आणि त्यांच्यातील विषमतेच्या विविधतेचा विचार केल्यास असे दिसते की त्यांच्या कर्तृत्व शक्तीचा विकास करण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यांच्या सुप्त गुणांना, संभाव्य कर्तृत्वाला सक्रिय करून त्यांना अधिक उपयुक्त करण्यासाठी खूप वाव आहे.
इतर सर्व साधन स्रोत महत्त्वाचे असले तरी शिक्षक हा एक मानवी घटक आहे जो विद्यार्थ्यांशी होणाऱ्या आंतरक्रियेतून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात प्रभावी ठरू शकतो. म्हणून या घटकावर सर्वात अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या विकासाबद्दल जेव्हा लिहिले किंवा बोलले जाते तेव्हा त्या विकासाला व्यावसायिक विकास असे संबोधले जाते. व्यावसायिक या शब्दाचा नेमका अर्थ काय, विकासाच्या संदर्भात तो वापरायचे प्रयोजन काय किंवा त्यात काय अभिप्रेत आहे हे मात्र तितकेच स्पष्ट केले जात नाही. किंबहुना या बाबतीत बरेच अज्ञान आणि यातून निर्माण होणारे गैरसमज प्रचलित आहेत हेच प्रकर्षाने जाणवते. या दृष्टीने आपण अगोदर व्यावसायिक विकास ही संकल्पना नीट समजावून घेऊ, नंतरच शिक्षकांच्या व्यावसायिक विकासांची सर्वांगीण आणि सखोल चर्चा करणे अर्थपूर्ण ठरेल. प्रथम व्यवसाय म्हणजे काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. व्यवसाय, अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये. मराठी भाषेत व्यवसाय हा एक अतिशय व्यापक शब्द आहे. शब्दकोशांमधून तो धंदा, पेशा, उद्योग अशा अनेक शब्दांना समानार्थी शब्द म्हणून देखील वापरलेला दिसतो. इंग्रजी भाषेत मात्र प्रोफेशन या शब्दाला एक विशेष अर्थ आहे आणि तो समजण्यासाठी ऑक्युपेशन या शब्दाचा उल्लेख अपरिहार्य आहे. ऑक्युपेशन या शब्दात उपजीविकेसाठी जी विविध कार्यक्षेत्रे निवडली जातात त्या सर्वांचा समावेश करता येतो. म्हणजे वर उल्लेख केलेल्या धंदा, पेशा, उद्योग किंवा व्यवसाय या कुठल्याही शब्दाला ऑक्युपेशन हा शब्द समानार्थी ठरू शकेल. मग प्रोफेशन आणि ऑक्युपेशन यात नेमका फरक काय? इंग्रजीत असे विधान करता येईल की एव्हरी प्रोफेशन इज ॲन ऑक्युपेशन बट एव्हरी ऑक्युपेशन इज नॉट अ प्रोफेशन. याचा अर्थ असा की समाज सर्वच व्यवसायांना म्हणजेच ऑक्युपेशन्स एकाच पातळीवर न बघता त्यातील काही निवडक व्यावसायिकांना ठराविक निकषांच्या आधारावर अधिक मानाचे प्रतिष्ठेचे स्थान देतो आणि ही भिन्नता आणि प्रतिष्ठा जाहीर करण्यासाठी त्यांना वेगळे नाव दिले जाते. प्रोफेशन हा शब्द अशाच निवडक व्यावसायिकांचा किंवा व्यवसायांचा ऑक्युपेशन संदर्भात वापरला जातो आणि विकासाची कल्पना ही या निवडक व्यवसायांशीच संबंधित आहे. प्रोफेशनल ग्रोथ म्हणजे डेव्हलपमेंट यावर भरपूर साहित्य सापडेल. ऑक्युपेशनल ग्रोथ व यावर काही सापडण्याची शक्यता वाटत नाही. मराठी भाषेत प्रोफेशन या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून अजून उपलब्ध नाही. म्हणून या पुढील सर्व लिखाणात व्यावसायिक विकास हाच शब्द प्रोफेशनल डेव्हलपमेंटशी समानार्थी शब्द म्हणून वापरला जाणार आहे आणि त्यामुळे अशा निवडक व्यवसायांना मान्यता देणे निकष सतत लक्षात ठेवायला पाहिजेत. समाजातील विविध कार्यक्षेत्रांमधून कोणत्या क्षेत्रांना किंवा कोणत्या कार्यक्षेत्रांना व्यवसाय म्हणजे प्रोफेशन म्हणून मान्यता मिळावी हे खालील निकषावरून ठरत असते. आपल्या परिचयातील काही ठराविक व्यवसाय म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक यांच्या संदर्भात हे निकष पडताळून पाहिले तरच त्यांचे औचित्य आपल्याला लक्षात येईल. 1. व्यवसायाचे मुख्य प्रयोजन मानवी घटकांना म्हणजे व्यक्ती किंवा संघटन यांना आवश्यक असलेल्या सेवा पुरविणे हे असायला पाहिजे. 2. प्रत्येक व्यवसायाचे एक निश्चित कार्यक्षेत्र असते. एका विशिष्ट मानवी गरजेवर त्यांची सेवा केंद्रित असते. 3. प्रत्येक व्यवसायाचे सेवा कार्य हे विशिष्ट ज्ञान आणि कौशल्यावर आधारित असते. त्या सेवा कार्यात तज्ज्ञ या ज्ञानाचे आणि कौशल्याचे स्वरूप ठरवित असतात. प्रत्येक व्यावसायिकाला त्याने निवडलेल्या व्यवसायात काम करण्याची पात्रता आणि मान्यता मिळविण्यासाठी निर्धारित केलेले ज्ञान आणि कौशल्य संपादन करणे आवश्यक असते. यासाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधून नियोजित अभ्यासक्रम पुरे करणे अपेक्षित असते. 4. व्यावसायिकांना त्यांच्या सेवा कार्यात निर्णय घेण्याची स्वायत्तता असते. त्यांनी संपादन केलेल्या विशिष्ट ज्ञान कौशल्यामुळे ते स्वायत्ततेस पात्र ठरतात हे गृहीत धरले जाते. अर्थात ही स्वायत्तता त्यांच्या सेवा कार्यापुरतीच मर्यादित असते. प्रशासकीय बाबतीत त्यांना स्वायत्ततेचा अधिकार नसतो. 5. स्वायत्तता आणि उत्तरदायित्वता यांचा जवळचा संबंध आहे. व्यावसायिकांची
त्यांच्या सेवा कार्यावर आधारित उत्तरदायित्व त्यांच्या सेवेचे लाभार्थी यांच्याशी असते. प्रशासकीय बाबतीत मात्र त्या संस्थेत ते पगारी कर्मचारी म्हणून काम करतात, त्या संस्थेला ते उत्तरदायित्व असतात. 6. सर्व प्रमुख व्यावसायिकांमध्ये त्यात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संघटना असतात. परस्पर संबंधातून, आंतरक्रियेतून आणि व्यवसायाच्या किंवा अनुभवाच्या आदानप्रदानातून व्यावसायिकांची वृद्धी व्हावी हे या संघटनेचे प्रमुख उत्तरदायित्व असते. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या संस्था कार्यान्वित करत असतात. एखाद्या पेशाचे म्हणजे ऑक्युपेशन किंवा व्यवसायात प्रोफेशन रूपांतर होणे ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यांच्या नैसर्गिक विकासामुळे जेव्हा ते वरील निकषांची पूर्ती करण्यास समर्थ होतात तेव्हा त्यांना व्यवसाय म्हणून मान्यता मिळू लागते. ही मान्यता शासनाकडून नसते, ती जनसामान्याकडून मिळते. म्हणून समाजाची व्यावसायिकांकडे बघण्याची दृष्टी बदलते. कायद्याचाच किंवा शासकीय यंत्रणेचा या प्रक्रियेशी काही संबंध नसतो. व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या सेवेसंबंधी समाजाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. उदाहरण म्हणून आपण एक दुकानदार आणि डॉक्टर यांच्याकडे पाहू. तुम्ही एखाद्या वस्तू अचानकपणे तातडीने गरज लागल्यामुळे समोरच्या दुकानात मागितली आणि पैसे नंतर आणून देतो असे म्हणाल, पण दुकानदाराने उधार देण्याचे नाकारले तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? याउलट रस्त्यावर अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे तुम्ही जखमी अवस्थेत प्रथमोपचारासाठी समोर दिसलेल्या डॉक्टरकडे गेलात आणि त्यांनी पैसे दिल्याशिवाय मी काही करत नाही असे म्हटले तर तुम्हाला काय वाटेल? या दोन प्रतिक्रियांमध्ये काही फरक आहे का? त्याचे कारण काय? डॉक्टरांकडून तुमच्या अपेक्षा वेगळ्या असण्याचे कारण तुम्हाला व्यावसायिकेत सापडेल. 2. शिक्षकांचा व्यावसायिक विकास, स्वरूप आणि व्याप्ती. व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनलिझम या संकल्पनेचा जेव्हा चर्चा होते तेव्हा शिक्षण क्षेत्राला व्यवसाय म्हणता येईल काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि उलटसुलट मते मांडली जातात. मुख्य कारण म्हणजे शिक्षकांचे मुख्य कार्य हे व्यावसायिक स्वरूपाचेच आहे, पण ज्या शिक्षण पद्धतीत शिक्षक कार्यरत आहेत ती पद्धत व्यावसायिकतेशी विसंगत आहे. म्हणून शिक्षकांना एक परिपूर्ण व्यावसायिक म्हणून आपली भूमिका बजावता येत नाही. असे असले तरी अध्यापन ही शिक्षकांची प्रमुख जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन ती दीर्घकाळ परिणामकारक आणि प्रभावी राहील यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. या बाबतीत मतभेद असण्याचे कारण नाही. तेव्हा या संदर्भातून आपण शिक्षकांच्या व्यावसायिकतेचा विकासाचा विचार करूया. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात खालील घटकांचा समावेश होतो. 1. विषय. 2. अध्यापन कौशल्ये. 3. भावनात्मक परिपक्वता. 4. बांधिलकी किंवा उत्तरदायित्व यांची जाण आणि सुदृढता. ली शुल्मन यांनी शिक्षकाला आवश्यक असलेल्या ज्ञानाचे 3 भागात वर्गीकरण केले आहे. 1. विषय ज्ञान म्हणजे कंटेंट नॉलेज. यात अध्यापनाचे विषय अभिप्रेत आहे. जो विषय आपण शिकवतो त्यातील संकल्पना, सिद्धांत, सामान्य विधाने आणि पाठ्यपुस्तकात आधारित त्या विषयाची व्याप्ती एवढ्यापुरतेच आपले विषय ज्ञान मर्यादित न ठेवता त्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. या विषय ज्ञानाचे स्रोत कोणते, त्यातील महत्त्वाचे सिद्धांत कोठून आले, कालांतराने त्यात काय बदल झालेत, या बदलांबद्दलचे निर्णय कोण घेतो, अशा प्रकारचे प्रश्न विचारणे व त्यांची उत्तरे शोधणे हे देखील विषय ज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग आहे. प्रत्येक प्रश्नाचे निश्चित आणि अंतिम उत्तर मिळालेच याची जरी खात्री नसली तरी त्या दृष्टीने विचार करून जमेल ते प्रयत्न करणे आवश्यक आहे. 2. अध्यापन संबंधित विषय ज्ञान म्हणजे पॅडागॉजिकल कंटेंट नॉलेज. यात आशयाची रचना आणि क्रम, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून संभाव्य अडचणी, आशयसंबंधी काही गैरसमज आणि ते दूर करण्याचे मार्ग इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 3. अध्यापनशास्त्राचे ज्ञान पॅडागॉजिकल नॉलेज. यात अध्यापनाच्या विविध पद्धतीचे ज्ञान, त्यातून निवडक
करण्यासाठी निकष किंवा मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश. अध्यापन संबंधी आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये संपादन करणे ही प्रामुख्याने बौद्धिक एक प्रक्रिया आहे. ती आवश्यक असली तरी आंतरक्रिया ही मानवाशी संबंधित आणि ती अर्थपूर्ण होण्यासाठी भावनात्मक गुणांची जोड महत्त्वाची आहे. आदर आणि विश्वास यावर आधारित परस्पर संबंध निर्माण करणे, त्यांची जोपासना करणे, आपल्या बांधिलकी आणि उत्तरदायित्वाबद्दल सतत जागृत असणे ही परिपक्वता व्यावसायिकांची लक्षणे समजली जातात. वर नमूद केल्याप्रमाणे समाज व्यावसायिकांना विशिष्ट सवलत आणि प्रतिष्ठा बहाल करीत असतो, पण त्याचबरोबर व्यावसायिकांकडून समाजाला काही खास अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यात कुठलीही तडजोड करणार नाही असा संकल्प परिपक्व व्यावसायिकांच्या सेवा कार्यातून व्यक्त होत असतो. 3. शिक्षकांच्या विकास कार्यातील सहभागी भूमिका आणि जबाबदारी. असे एक विधान नेहमी ऐकण्यात येते की कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीत बदल घडवू शकत नाही. बहुतेक सगळ्यांच्याच अनुभवाने या विधानाला सातत्यता मिळत आलेली आहे. असे असताना शिक्षकांमध्ये बदल घडवून आणणे हे इतरांना कसे शक्य आहे? म्हणजे जोपर्यंत शिक्षक स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आणि जबाबदारी यांचा स्वीकार करत नाही व त्या दृष्टीने प्रयत्न करत नाही, तोपर्यंत शिक्षकांचा विकास होणे कठीण आहे. म्हणून प्रथम शिक्षकांची जबाबदारी काय याचे विवेचन करू व नंतर इतर घटक शिक्षकांना या दिशेने काय मदत करू शकतात याची थोडक्यात दखल घेऊ. शिक्षकांना आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य व इतर क्षमता यांचे विवरण आपण केलेच आहे. या दृष्टिकोनातून शिक्षकांना स्वतःच्या क्षमतांचे मूल्यमापन करणे ही विकास प्रक्रियेतील पहिली पायरी होय. आपली बलस्थाने कोणती आणि त्रुटी किंवा उणिवा कोणत्या यांची प्रामाणिक जाण झाल्याशिवाय विकासाची व्याप्ती किंवा दिशा ठरवता येत नाही. दुसरी पायरी म्हणजे आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक आणि योग्य स्रोत आणि साधने यांची निवड करणे. वाचन, सहकार्यांशी संवाद, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंटरनेट या सर्वच माध्यमातून उपयुक्त माहिती मिळू शकते. या माहितीच्या आधारावर स्वतःच्या विकासाचा आराखडा तयार करणे हिताचे ठरते. शेवटी या आराखड्याच्या अनुषंगाने वाटचाल करायची असा संकल्प करणे हे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या विकास कार्यात वाचन, चिंतन, नवीन अध्यापन पद्धतीचा अभ्यास आणि सराव, तज्ज्ञांचे विचार, नवीन संशोधनातून प्राप्त झालेले शिफारसी आणि या सर्वांचे महत्त्वाचे स्थान आहे आणि याला शिक्षकांचा स्वाध्याय आवश्यक आहे. आज देशात शिक्षकांच्या व्यावसायिक विकासकार्यास सहाय्य करण्याच्या उद्देशाने अनेक संस्था कार्यरत आहेत. यात NCERT, SCERT विद्यापीठे आणि अध्यापक शिक्षण संस्था यांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. या सर्वच संस्था शिक्षकांच्या गरजा लक्षात ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. या कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सुविधा, प्रवास व निवास खर्च, शाळेतून रजा, शैक्षणिक साहित्य उपलब्ध केल्या जात आहेत. थोडक्यात विकास कार्याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या दृष्टीने सर्व प्रलोभने दिली जात आहेत. इतके असूनही या कार्यक्रमाचा आणि योजनांचा किती शिक्षक खऱ्या अर्थाने आणि एक व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल म्हणून लाभ घेतात, अभिप्रेरणेने नवीन ज्ञान आणि कौशल्य संपादन करतात आणि बांधिलकीच्या भावनेने या संपादनाचा आपल्या कार्यात योग्य उपयोग करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी होतात, याबद्दल सर्व स्तरावर विकासापेक्षा शंकांचे अधिकच आहे हे जाणवते. अशा परिस्थितीला दोनच कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे शिक्षकांमध्ये या संधीचा लाभ घेण्याच्या बाबतीतील निरुत्साह, आवश्यक पूर्वतयारीचा अभाव आणि असल्यास कार्यक्रमातून आपली वैयक्तिक फायदा होत नाही अशी दृढ झालेली धारणा. व्यावसायिकतेचा पूर्ण अभाव असलेल्या शिक्षण पद्धतीत शिक्षकांची वैयक्तिक फायद्याची कल्पना पैशापुरतीच मर्यादित असणे हे निराशाजनक असले तरी आश्चर्यकारक ठरायला नको. दुसरे कारण म्हणजे नियोजितलेल्या कार्यक्रमांमध्ये उणिवा, अक्षमता, चुकीची गृहीतके, तज्ज्ञांची निवड आणि त्यांची अक्षमता अशा अनेक कारणांमुळे त्यांचा अपेक्षित परिणाम होत नाही आणि प्रभावित न झालेले शिक्षक जेव्हा त्या आपल्या शाळेत परत येतात
तेव्हा त्यांच्याजवळ या अनुभवातील काहीच शिल्लक राहत नाही. त्यांच्या मुख्याध्यापकांकडून किंवा सहकाऱ्यांकडून या कार्यक्रमाबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा नसल्यामुळे याबद्दल चर्चा होण्याचे कारण नसते व शिक्षक पूर्ववत आपले काम करू लागतात. ही बऱ्याच अशी वस्तुस्थिती आहे. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी सध्या राबविल्या जात असलेल्या कार्यक्रमांचे हे चित्र बहुअंशी खरे वास्तविक असले तरी निराशाजनक आहे या शंका नाही. यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष निघतो की शिक्षणाच्या गुणात्मक विकासात सर्वात प्रभावी ठरू शकणाऱ्या घटकांची परिणामकारकता वाढविण्यात आपल्याला अपेक्षित आणि संभाव्य यश अजूनही तरी मिळालेले नाही. 4. विकास कार्यासंबंधी असमाधानाची कारणे व गृहीतके. ही परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने त्यामागची कारणे आणि गृहीतके तपासून पाहायला पाहिजे आणि त्यांच्या आधारावर नवीन दिशा आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचा विचार व्हायला पाहिजे. 1. विकास कार्यक्रमाचे महत्त्व आणि गरज यांचे प्रतिपादन जरी वेळोवेळी होत असले तरी असे कार्यक्रम राबविणाऱ्या संस्थांच्या लेखी त्यांना अग्रेसर स्थान मिळत असलेले दिसत नाही. इतर कार्यक्रमांनाच प्राधान्य मिळते. या संस्था शासकीय किंवा शासनाच्या नियंत्रणाखाली चालत असल्यामुळे शासनाच्या सतत बदलत असलेल्या गरजांवरून या संस्थांचे कार्यक्रम ठरत असतात. अधूनमधून सवडीनुसार शिक्षक विकासाचा एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो. साहजिकच अशा कार्यक्रमाला आवश्यक असलेली पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि विचार देणे शक्य होत नाही. 2. प्रचलित प्रशासन पद्धतीत ज्या गोष्टींना महत्त्व दिले जाते, ज्या निकषावरून संस्थांचे मूल्यमापन केले जाते आणि त्यांचे उत्तरदायित्व ठरते, त्या सर्वांचा प्रभाव शिक्षक विकासाच्या कार्यक्रमावर पडत असतो. कार्यक्रम किती परिणामकारक होतो यापेक्षा किती कार्यक्रम राबविण्यात आले, किती शिक्षकांना भाग घेतला, खर्च किती झाला इत्यादी संख्यात्मक बाबींना अव्वल प्राधान्य दिले जाते. संस्था चालकांना हे माहीत असते की यावरून त्यांची कार्यक्षमता ठरणार आहे आणि सरकार दरबारी त्याची प्रतिष्ठा उंचावणार आहे. हे साध्य करून घेण्यासाठी कदाचित शासकीय आणि राजकीय क्षेत्रावर मान्यवर व्यक्तींना निवडक समारंभासाठी म्हणजे उद्घाटन, अध्यक्षीय भाषण, समारोप समारंभ इत्यादी ठिकाणी आमंत्रित केले जात असावे. यातून कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळते, हे देखील महत्त्वाचे ठरते. 3. केंद्र किंवा राज्यस्तरीय आयोजिलेले कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात भाग घेणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी असते. एवढेच नव्हे तर अनेक प्रकारच्या शाळांमधून असल्यामुळे त्यांच्या बरीच भिन्नता आणि विषमता दिसून येते. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, उद्दिष्टे वेगळी असू शकतात, साधनसंपत्ती सारखी नसते आणि कोणाला काय शक्य आहे काय अशक्य आहे हेही समान नसते. अशा गटासाठी कार्यक्रम आखताना तो सगळ्यांनाच सारख्या प्रमाणात उपयुक्त होईल अशा अपेक्षा करता येत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी समथिंग फॉर एव्हरीबडी असे काही कार्यक्रमाचे स्वरूप ठरते. केंद्रित म्हणजे सेंट्रलाइज कार्यक्रम संदर्भविरहित होतात, हे याच कारणामुळे. 4. कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सहभागी होणाऱ्या तज्ज्ञ बऱ्याचदा चुकीच्या निकषांवर निवडले जातात आणि त्यांची कामगिरी हीच कार्यक्रमाबद्दलच्या असमाधानाला कारणीभूत ठरते. हा मुद्दा अधिक काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मार्गदर्शकांवर महत्त्वाची जबाबदारी असते. त्या विशिष्ट ज्ञान, कौशल्य आणि क्षमतेच्या आधारावर त्यांना आमंत्रित केले जाते. ते समर्थपणे सगळ्यांच्या पर्यंत पोहोचविणे, शंका किंवा अनिश्चितता असे यांचे निरसन करून ते संपूर्णपणे समजले आहे याची खात्री करून घेणे एवढेच नव्हे तर या नवीन आकलनाबद्दल त्यांना उत्साहित करणे व आपल्या अध्यापन कार्यात त्याचा प्रयोग करायला प्रेरित करणे हे सर्व या जबाबदारीत अभिप्रेत आहे. आणि हे साध्य होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तज्ज्ञांची विश्वसनीयता ही विश्वसनीयता पारदर्शक असणे आवश्यक आहे. तिचा अभाव केव्हा व कसा स्पष्ट होतो याची काही उदाहरणे पाहूया.
वेळेचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान द्यायला आलेले तज्ज्ञ 15 मिनिटे उशिरा येतात आणि त्यांना दिलेल्या कालावधीत त्यांना आपले कथन पूर्ण करता येत नाही. अभिप्रेरण म्हणजे मोटिवेशन या विषयावर बोलायला आलेले तज्ज्ञ आपल्या कंटाळवाण्या रटाळ भाषणामुळे अनेक श्रोत्यांचे डोळे मिटण्यास कारणीभूत होतात. तिसरे उदाहरण, तज्ज्ञांची विश्वसनीयता अशी साकार होते याचे घे. उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण अध्यापन म्हणजे एक्सलन्स इन टीचिंग यावर बोलताना तज्ज्ञ केवळ उत्कृष्ट अध्यापनाचे विवेचन करीत नाहीत, तर ते करताना अशा अध्यापनाचे प्रात्यक्षिक देखील देतो. श्रोते श्रवणाबरोबरच निरीक्षणाचा अनुभव घेतात. यामुळे केवळ त्यांच्या ज्ञानातच भर पडत नाही, तर काही बाबतीत आत्मसात करणे देखील शक्य होते. यातूनच तज्ज्ञाची विश्वसनीयता साकार होते. विश्वसनीयतेचा अभाव असणे म्हणजे असं दांभिक असणे असे म्हणणे अनुचित होणार नाही. येथे एक कृती दिलेली आहे, ती आपल्या शाळेत तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या शाळेतील कोणत्या शिक्षकांमध्ये कोणते गुण म्हणजे टॅलेंट आहेत याची यादी करा. विविध कार्यक्रमात त्यांच्या या गुणांप्रमाणे त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवा. वाईट गुण आढळल्यास त्यांची तीव्रता कशी कमी करता येईल याचा विचार करा आणि त्यानुसार कार्यवाही करा. प्रचलित शिक्षक विकास कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रक्रिया यांचा सखोल विचार केला तर असे कार्यक्रम काही गृहीतकांवर आधारलेले आहेत असे लक्षात येते. 1. अध्ययन आणि अध्यापन यांविषयी ज्ञान शिक्षक आणि वर्ग म्हणजे क्लासरूम्स यांच्या बाहेर अस्तित्वात असते. ते शिक्षकांपर्यंत पोहोचविणे हा शिक्षक विकास कार्याचा प्रमुख उद्देश आहे. 2. शिक्षकांचा विकास घडवून आणणे व त्यांना अधिक सक्षम बनविणे यांचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांना एकत्र आणून तज्ज्ञांच्या कथनाद्वारे या ज्ञानाची ओळख करून देणे हा होय. 3. ज्या प्रमाणात शिक्षक अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेतील त्या प्रमाणात त्यांचा विकास होईल. या कार्यक्रमांची संख्या हे शिक्षकांच्या विकासाचे प्रमाण ठरविते. त्यात प्रस्तुत केलेले ज्ञान आणि कौशल्ये शिक्षकांनी कितपत आत्मसात केली आणि त्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या सरावात विकासदर्शक बदल झालेत हे दिसतात किंवा नाही हे तपासून पाहण्याची गरज आहे. 4. अध्यापनाशी संबंधित नवीन उपक्रमांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकास कार्यक्रमात दुसरे सत्र पुरेसे आहे. तो एक उपक्रम आपल्या अध्यापनात यशस्वीपणे राबविण्याची क्षमता या सत्रातून शिक्षकांना प्राप्त होऊ शकते. यावरून असा निष्कर्ष काढला जातो की जर नवीन उपक्रमांचे रूपांतर शिक्षकांच्या सुधारित अध्यापनात झाले नाही तर त्यांचा दोष शिक्षकांनाच जायला पाहिजे. इच्छा आणि अभिप्रेरण असूनही त्यांना हे करता आले नसेल कारण त्या प्रमाणात ते सक्षम होऊ शकले नाहीत आणि प्रयत्न करीत असताना त्यांना आवश्यक वाटलेले सहाय्य कुठूनही मिळाले नसेल याची जाणीव कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आहे असे दिसत नाही. आतापर्यंत आपण शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाचे महत्त्व, विकासाचे घटक व दृष्टीने प्रयत्नशील असणाऱ्या संस्थांकडून राबवले जात असलेले कार्यक्रम इत्यादी पैलूंचे व्यापक विवेचन केले. शेवटी हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने काही नवीन दिशा शोधणे उचित होईल. विकास कार्यासाठी नवीन दिशा. 1. शाळा हे शिक्षकांच्या विकासाचे प्रमुख केंद्र असावे. अलीकडे सर्वत्र शाळाधिष्ठित व्यवस्थापन म्हणजे स्कूल बेस्ड मॅनेजमेंट या संकल्पनेचाच पुरस्कार होत असलेला दिसतो. राष्ट्र किंवा राज्य पातळीवर आयोजित केलेले कार्यक्रम फारसे परिणामकारक ठरत नाही हे अनुभवातून सिद्ध होत असले तरी दिसत आहे. संदर्भाचा अभाव हे याचे मुख्य कारण मानले जात आहे. या शाळांच्या आणि शिक्षकांच्या गरजा यांच्या संदर्भानुसार ठरत आणि बदलत असतात. प्रत्येक शाळा तिथनी स्वतःच्या गरजांवर आधारित शिक्षकांच्या विकास कार्यक्रमांचे स्वरूप व त्यातील प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे. शिक्षकांचा विकास हे शाळेचे एक महत्त्वाचे अंग बनवलेले आहे पाहिजे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असते, त्याचप्रमाणे शिक्षकांचा विकास घडवून आणण्यासाठी तिने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. या दोन प्रक्रिया परस्पर संबंधी असल्यामुळे आणि हे संबंध
साधन आणि साध्य अशा स्वरूपाचे असल्यामुळे दोन्ही प्रक्रिया सतत आणि समांतर घडत असायला पाहिजेत. 2. संशोधन आणि सराव म्हणजे रिसर्च आणि प्रॅक्टिस याच देवाणघेवाण होणे व त्यासाठी या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांमध्ये म्हणजे प्रोफेशनल भागीदारी निर्माण होणे गरजेचे आहे. संशोधनामुळे प्रकाशात आलेली ज्ञानाची नवीन शिखरे आणि सरावांची वस्तुस्थिती म्हणजे करंट प्रॅक्टिस यातील अंतर वाढत आहे. हे अनुचित नसून अपेक्षित आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. या उलट शिक्षक विकासाचा मुख्य उद्देश हे अंतर कमी करणे असा आहे. संशोधनजनित नवीन ज्ञान जेव्हा शिक्षकांपर्यंत पोहोचते तेव्हा आपोआपच अंतर कमी होते आणि शिक्षक जेव्हा या ज्ञानावर आधारित आपल्या अध्यापन कार्यात सुधारणा करतात तेव्हा त्या संशोधनाचा खराखुरा उपयोग झाला असे म्हणता येईल. 3. व्यावसायिक विकासाच्या संदर्भात शिक्षक या शब्दाच्या व्याख्या अतिशय व्यापक करायला पाहिजे. इंग्रजी भाषेत टीचर्स आणि एज्युकेटर्स असे 2 शब्द प्रचलित आहे. कधीकधी ते समानार्थी म्हणून वापरले जात असले तरी एज्युकेटर हा शब्द फार व्यापक आहे आणि त्यात पर्यवेक्षक, प्रशासक किंवा व्यवस्थापक, ग्रंथपाल व इतर शैक्षणिक व्यावसायिक यांचा समावेश होतो. एज्युकेटर्स हा शब्द प्रोफेशनल या अर्थाने वापरला जातो आणि विकास कार्यक्रम या सर्वांनाच आवश्यक आहेत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रचलित विकास कार्यक्रमात हा विचार अभावानेच जाणवतो. शिक्षकांसाठी आयोजित कार्यक्रमात इतर एज्युकेशन प्रोफेशनल भाग घेत नाहीत. एवढेच नव्हे तर मुख्याध्यापक देखील अपवादानेच हजर असले तर दिसतात. आपण मुख्याध्यापक आहोत हे विसरून अध्यापनाशी आपला काही संबंध नाही अशीच अनेकांची धारणा झालेली दिसते. आपल्या पदांची आणि त्यातून व्यक्त होत असलेल्या कार्यक्षेत्रांची अतिशय संकुचित व्याख्या ही मंडळी करीत असतात. या मानसिकतेला पोषक आणि एक कारण सांगता येईल. आपली शिक्षण पद्धती ही प्रशासकीय श्रेणीबद्ध अधिकारावर आधारित असल्यामुळे आपल्या विशिष्ट श्रेणीबद्ध प्रतिष्ठेबद्दल लोक फार संवेदनशील असतात. कनिष्ठांसाठी आयोजित कार्यक्रमात आपली उपस्थिती योग्य ठरणार नाही असे समजले जाते. व्यावसायिक संस्कृती म्हणजे प्रोफेशनल कल्चर मध्ये हे भेद गौण मानले जातात. याची जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांना असत नाही. 4. शैक्षणिक व्यावसायिकांच्या विकास कार्यात विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पद आणि भूमिका यात जरी भिन्नता असली तरी शैक्षणिक शब्दातून व्यक्त होणारा संदर्भ हा सगळ्यांसाठी सारखा असतो. या दृष्टीने सर्व स्तरावरील शैक्षणिक व्यावसायिकांना अत्यावश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य ही गोष्ट निश्चित झाली पाहिजे. यात शाळेची परिणामकारकता आणि गुणात्मक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन शास्त्र व तत्सम ज्ञानशाखातून उपलब्ध झालेल्या महत्त्वाच्या संकल्पना, गृहीतके, सिद्धांत आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश करणे गरजेचे आहे. असे झाल्यानंतर व्यावसायिकतेचे हे किमान ज्ञान प्रत्येक शैक्षणिक व्यावसायिकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे. असे झाल्यानंतरच व्यावसायिकांच्या वैशिष्ट्याकडे वळणे उचित ठरेल. आज असे होत नसल्यामुळे कार्यक्रमात एकसूत्रीपणा नसतो. वेगवेगळ्या घटकांना वेगळे कधीकधी विसंगत किंवा विपरीत देखील संदेश मिळतात. यातून काही विधायक काम होत नाही, केवळ अडचणी आणि समस्या निर्माण होतात. हे अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले आहे. 5. विकास कार्यक्रमांचा उद्देश हा विविध समस्यांसाठी निश्चित उत्तरे देण्याचा किंवा प्रत्येक प्रक्रियेसाठी एक उत्तम पद्धती बेस्ट मेथड सुचविण्याचा नसून अनेक पर्यायांची जाणीव करून देणे, पर्यायातून निवड करण्यासाठी काय निकष वापरायचे हे दाखविणे हा असायला पाहिजे. शिक्षणासारखा व्यापक आणि बहुआयामी क्षेत्रातील प्रत्येक समस्येला एक सर्वमान्य निरसन म्हणजे सॉल्युशन असे शकते ही अपेक्षा चुकीची आहे. तयार उत्तरापेक्षा उत्तरे शोधण्याची क्षमता अधिक मोलाची असते. पाठाचा सारांश. मित्र, शिक्षणाची गुणवत्ता या अंतर्गत येणाऱ्या विविध संकल्पनांमध्ये शिक्षकांचा विकास ही एक संकल्पना आहे आणि या घटकात
त्यावर भर देण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या प्रक्रियेत शिक्षक एक प्रभावी घटक मानला जातो. याची कारणे देण्यात आली. त्यांच्या विकासाची आवश्यकताही सांगण्यात आली. व्यवसाय आणि उपजीविकेसाठी केलेल्या कार्यक्षेत्राला काही निकषांच्या आधारे व्यवसायाचा दर्जा दिला जातो आणि हा दर्जा देणारा दुसरा कोणी नसून समाज आहे हे स्पष्ट करण्यात आले. व्यवसाय या शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती स्पष्ट करण्यात आली आहे. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाचे स्वरूप आणि व्याप्ती तुमच्या लक्षात आली असेल. त्यांच्या विकासाची जबाबदारी स्वतः त्यांचीच जरी असली तरी एक प्रमुख म्हणून तुमचेही त्यात योगदान असणे गरजेचे आहे हे सांगण्यात आले आहे. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासंबंधी गृहीतके आणि असलेली उदासीनतेची किंवा असमाधानाची कारणे विशद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रत्येकाला काहीतरी असे न करता काही नवीन दिशा देण्याचा प्रयत्नही या घटकात करण्यात आलेला आहे. या घटकातील अनेक महत्त्वाचे पैलू तुम्हा प्रमुखांना अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यांच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही हेतुपुरस्सरपणे प्रयत्न करावे आणि शिक्षकांसोबत स्वतःचा तसेच विद्यार्थ्यांचाही विकास घडवून आणावा अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. पाठाचे सरावासाठी स्वाध्याय क्षेत्रीय कार्य संदर्भ येथे दिलेले आहेत. मित्रांनो, या पाठामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आलेल्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मराठी भाषेत व्यवसाय हा एक अतिशय व्यापक शब्द आहे. इंग्रजीच्या प्रोफेशन या शब्दाला समानार्थी मराठी शब्दांची अजून निर्मिती झालेली नाही. उपजीविकेसाठी निवडलेल्या सर्वच कार्यक्षेत्रांना समाज सारख्या नजरेने बघत नाही, तर ठराविक निकषांच्या आधारे काही कार्यक्षेत्रांना उच्च दर्जा बहाल करतो. अशाच कार्यक्षेत्राला प्रोफेशन असे म्हटले जाते व त्याला नाव दिलेले आहे. एखाद्या पेशाचे ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय प्रोफेशन रूपांतर होणे ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. पेशाला व्यवसाय म्हणून समाज मान्यता देतो. कायदा आणि शासकीय यंत्रणेचा या प्रक्रियेशी संबंध नसतो. आपल्या व्यावसायिक विकासासाठी आपल्याला विषय आणि विषयाशी संबंधी ज्ञान आत्मसात करणे आणि त्या विषयाच्या अध्यापनास उपयुक्त सर्व कौशल्ये, पद्धती, तंत्रे यांचा सतत सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच भावनात्मकदृष्ट्या खंबीरपणे विचार आणि बांधिलकीची जाणीव ठेवणेही गरजेचे आहे. साहजिकच उत्तरदायित्वाचे दृढपणे पालन करणे आलेच. असमाधानाची कारणे जरी खरी असतील तरी व्यावसायिक विकासाची जबाबदारी स्वतः शिक्षकाची जरी असली तरी एक प्रमुख म्हणून त्यांच्या विकासासाठी वातावरण निर्माण करणे, संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणे, त्यांच्या गुणांची दखल घेणे, उच्च दर्जाचे विकास कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यासाठी योग्य तज्ज्ञांची निवड करणे हेच खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्याही विकासात तुमचे योगदान ठरेल. या गोष्टीची स्वायत्तता तुम्हाला निश्चितच प्राप्त आहे. शिक्षकाने आपल्या अध्यापनाविषयी जुने नवीन अनुभवातून परस्पर संबंध जोडणे, व्यावसायिक अध्ययनाची ध्येय निश्चित करणे, व्यावसायिक ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी संधीचा पाठपुरावा करणे, आपल्या व्यावसायिक कार्यपद्धतीच्या यशस्वीतेसाठी स्थानिक समाजाचा अभ्यास करणे, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणे, आपल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी संवाद साधणे, पाल्यांच्या अध्ययनात आणि शालेय कृती कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे, शालेय कार्यात योगदान, शाळेची ध्येय धोरणे साकार करण्यासाठी प्रयत्न करणे, संघभावनेतून इतर शिक्षकांना सहकार्य करणे, विविध व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधणे आणि विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी ठेवून उच्च दर्जा निर्माण करण्याचे प्रयत्न करणे, या सर्व गोष्टी आपल्या व्यावसायिक विकासासाठी केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. या पाठाच्या अध्ययनानंतर आपल्याला या शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी मुख्याध्यापकांनी कसा पाठपुरावा करावा ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. धन्यवाद.